ये मुझे अवॉइड क्यों कर रहा है? मैं इसे छोड़ूंगी नहीं। ये सब क्या है राजकुमार? अब ऐसे बात करनी पड़ेगी हमें? और जो हमारा होटल स्वीट बुक रहता है हमेशा, चलो हम वहीं चलेंगे। वहां नहीं जाएंगे हम, समझी दो। और ये जिद छोड़ दो। करी बायको आहे ती एवढा हट्ट करत नाही, एवढा ही हट्ट करते। तुम यहाँ मत बैठ। सब क्या है राजकुमार? पहले तो तुम मुझसे ऐसे बात नहीं करते थे, अब क्या हो गया? तुम प्लीज प्लीज आवाज नीचे रखोगे प्लीज। बेबी, मेरी शादी हो चुकी है। एक रेप्यूटेड कंपनीचा मालक है, मालक, कळलं ना? ये ऐसे ऐसे कहीं पे नहीं मिल सकते हम लोग, समझे तुम? बार बार बुला लेते हो। ठीक है, मैं नहीं करूंगी जिद मिलने की, लेकिन तुम्हें प्रूव करना होगा कि तुम्हारा प्यार मेरे लिए कम नहीं हुआ है। ऐसे कैसे प्रूव करू? कसं सिद्ध करू मी माझं प्रेम कमी नाही झालंय? हाँ, वेडी आहे का तू? याद है तुम्हें, हमने एक डायमंड नेकलेस देखा था। कौन सा? 50 लाख वाला? हाँ वही। तुम मुझे वो गिफ्ट करो कल तक। Are you mad? क्या प्यार करते हो ना? तो प्रूव करो। 24 घंटे हैं तुम्हारे पास अभी। Baby, try to understand. ये नहीं गो ना। तुम्हें पता है ना, अगर तुमने मुझे मेरा गिफ्ट नहीं दिया तो मैं क्या कर सकती हूँ? गो। हाँ हाँ। मुझे पता है राजकुमार, तुम मेरे लिए नेकलेस जरूर लेकर आओगे। मैं एक मिनिट थांबा. हाँ दादा बोल. हा सारण, ऐक ना, मला ना एक 50 लाख रुपये पाहिजेत कॅश. 50 लाख? हां. एक मिनिट, मी तुम्हाला करतो फोन. पण मी विचारू शकतो का हवेत? मला हवेत सारण, आणि जे काय एक्सप्लेनेशन द्यायचंय ना अकाउंटंटला, मी ते देईन. तुला द्यायला हवं का? नाही नाही दादा, अरे असं नाही आहे, पण अरे मोठी रक्कम आहे ना, तर काही प्रॉब्लेम वगैरे नाही ना? नाही, प्रॉब्लेम असं सांगू शकतोस तुम्हाला, कारण नाहीतर तू इथे आला असतास म्हणून. ऑल ओके सारण, मला हवी आहे कॅश. आणि मी तुझा मोठा भाऊ आहे, तू माझा मोठा भाऊ आहेस. प्लीज अरेंज कर. ते पण हे तर जुली नाहीच आहे. जूली नहीं है? हाँ वो तीच है। बघू. नहीं करूंगी मैं जिद तुमसे मिलने की, लेकिन तुम भी मुझे प्रूव करो कि तुम्हारा प्यार मेरे लिए कम नहीं हुआ है। हा बरोबर आहे. अरे ही ती घाटकोपरची गे काय असं दिसलं नाही मी. अगं तुला नाही माहिती, आतापर्यंत कितीतरी बिझनेसमॅनला लय गांडा घातला हिनं. आता गेल्याच वर्षी हनी ट्रॅप मध्ये तो आपला घाटकोपरचा एक शेअर ब्रोकर होता, त्याला पण जाम लुटलाय तिनं. अगं धंदाच आहे तिचा तो. अरे देवा, म्हणजे राजकुमार सर हिच्या जाळ्यात फसलेत. करेक्ट. आणि सिस्टर, ही पोरगी जाम स्मार्ट आहे. तिचं खरं नाव उर्वशी सिंग. उर्वशी सिंग? हा. अगं एक नंबरची बनेल बकरी आहे, बनेल बकरी. अरे ही सगळी नाटकं आहेत तिची. एक नंबरची झोलर आहे ती. जरा बघा ना, जरा पटकन बघा. हां, एक मिनिट जरा होल्ड करा. हा दादा बोल. हां हॅलो सारण, पैशाची व्यवस्था झाली? नाही ना, तेच मॅनेज करतो मी. अरे ॲक्च्युली काय झालं, आज नेमका एम्प्लॉईजचा पगाराचा दिवस आहे, सो मॅनेज करणं जरा कठीण जातं आणि जास्त कॅश आहे ना, सगळा हिशोब द्यावा लागेल. अरे मी देईन म्हणतो ना एक्सप्लेनेशन अकाउंटंटला. प्लीज कॅश जमव, मला खूप अर्जन्सी आहे म्हणून सांगतोय मी तुला.
हो मी करतो दादा, टेन्शन नको घेऊ तू. लवकर करा लवकर. हां लवकर येतो. ऐक ऐक दादा, हां. घरी यायला मला जरा उशीर होईल, फॅक्टरीवर जायचं आहे. अरे पण मग काय, ठीक आहे कर तू अरेंज. हा नक्की. हां चालेल. काय करू मी, काय करू. पोरीला नेकलेस नाही दिला तर ती घरी येऊन तमाशा करेल. आईला आणि अमृतला हे कळलं तर नाही टू अरेंज. रेग्युलर ज्वेलर आहे त्याच्याचकडे जातो मी. हा नाही, त्यांनी आईला सांगितलं तर काय करू मी. दादा तुम्ही एक काम करा ना, तुम्ही फक्त एक डायमंड नेकलेस तयार ठेवा 50 लाखांचा. 50 काय 50 लाख? खुरपड़े, अपनी सिस्टर ने बोला ना तो करने का रे, सोचने का नहीं. डोंट वरी सिस्टर, व्हेन देवा इज हियर ही विल टेक केअर. लगेच अरेंज करतो. कुठला अरेंज करणार? हो आतापर्यंत 10 लाख एक रकमी बघितलं नाही, 50 लाखाचा हार कुठला आलायचा? खुरपडे फिकर नॉट रे. काल आपण रेट टाकली, त्यामध्ये एक डायमंड नेकलेस हाती आला, साधारण 50 लाखाच्या आसपास असेल. हो ना काम बॉस पण सिस्टर, नेमका प्लॅन काय? काहीतरी सुरू आहे माझ्या डोक्यात, बघू. या साड्या नीट जपून ठेवून दे. होय. तिलोत्तमा, तू ह्या साड्या सावलीला द्यायला आणल्या होत्यास ना? हो, पण आता मी माझा विचार बदलला. विचार बदलला का? कारण कळेल का मला? कळेल की, पण तुम्हाला सुद्धा ते कारण माहिती आहे. तिने माझ्या राजकुमारवर खोटा आळ घेतला, अथवा तत्वा बोलली त्याच्याबद्दल. मला नाही आवडलं ते. मला त्याचं कौतुक वाटलं होतं, पण ते क्षणिक होतं हे तिनंच सिद्ध केलं. राजकुमारच्या गाडीचा आवाज आला. हो, तो चिंचवडला जाणार होता ना, एवढ्या लवकर आला? त्याला नक्की कसलं तरी टेन्शन आहे. सतत पळतोय बिचारा. 50 लाख कॅश पाहिजे मला. कंपनीच्या अकाउंटमधून काढले तर आईला कळ. त्या पोरीला डायमंड नेकलेस नाही दिला तर ती घरात येऊन तमाशा करला नाही. आईला आणि अमृताला कळलं तर वाट लागलं माझ्या. थिंक काहीतरी सोल्युशन. एकदा एक गायब झाला तरी अमृताला काही कळणार नाही. भाऊ काय झालं, दागिने का काढले? चेक करतोय मी. तू चिंचवडला जाणार होतास ना, एवढ्या लवकर कसं काय परत आलास? खूप डोकं दुखायला लागलं खूप. मग गाडी वळवली, आलो परत. का रे? ते आपल्याकडे 2 चोर शिरले, त्याच्यानंतर माझ्या डोक्यात होतंच की एकदा हे सगळं चेक करावं. ऑफिसच्या कामात वेळच मिळत नव्हता. आज म्हटलं आणायचे वेळ आहे तर चेक करावं. बरं झालं. नाही, तुला हे सुचलं, तुझ्या बायकोला नाही सुचलं. मी एक काम करते, माझ्या लॉकरमध्ये हे सगळं ठेवून देते, म्हणजे सेफ राहील. काय कशी? अरे दे इथे, तुला माहिती आहे ना ते अमृता किती वेंदळी येते. चल आले. खूप दुखतंय का? नाटकं करायची गरज नाही आहे. आई गेली आहे. तू चहा घेऊन येशील हो, लगेच आणते. प्लीज. क्या? बेबी, कल मुझे मेरा डायमंड नेकलेस मिल रहा है ना. आई एम सो एक्साइटेड अबाउट इट. पता है, मैंने इसका सपना भी देखा था.
राजकुमार सरांचं हे प्रकरण बाहेर येऊन नाही चालणार. काहीही झालं तरी त्यांना हे पटवून द्यावं लागेल की ती जी कोण जुली की उर्वशी आहे ती गुन्हेगार आहे आणि त्यांना फसवते. नाहीतर त्या अमृता वहिनींची अशीच फसवणूक करत राहतील आणि मी असेपर्यंत त्यांच्या संसारात कोणतंही विघ्न येऊ देणार नाही. अरे ही ती घाटकोपरची गे. काय का असं तेच म्हणतोय मी. अगं तुला नाही माहिती आतापर्यंत कितीतरी बिझनेसमॅनला लय गांडा घातला हिनं. याद है तुम्हें हमने एक डायमंड नेकलेस देखा था तो मुझे वो गिफ्ट कर. ही गोष्ट सारंग सरांना सांगायला हवी. सारंग सर तुम्ही फ्रेश होऊन जेवायला बसा. सावली सॉरी पण मी जेवून आलोय. जेवण आलोय म्हणजे मला सांगायचं ना जेवण येणार आहात ते. आता जेवण उरेल त्याचं काय करायचं मी. का तुम्ही असं वागता सारंग सर. मस्करी करतोय मी सावली. तुला सोडून जेवीन का मी कधी हा. पण काय झालंय अशी शिंग काढून माझ्या अंगावर काय येतेस तू. शिंग काढायला मी गाय आहे का. हो गरीब गाय आहेस ना तू माझी. बायको आहेस तू माझी जिचं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे. मग आता जेवणार आहात की नाही. जेवणार आहे ना तू पण बस. सारंग सरांना सांगू की नको. नकोच सांगायला. नाहीतर परवा झालं तसंच व्हायचं परत. आधी पुरावा हवा हातात. पण तोपर्यंत उशीर झाला तर मग सांगू का. सांगून टाकते. सारंग सर मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. बोल ना. राजकुमार सर आहेत ना. काय काय सावली माझ्याबद्दल चर्चा करताय. नाही मी नाव ऐकलं माझं. मी नाही म्हणजे तुम्ही अमृता वहिनींना सांगितलं होतं ना की तुम्ही सारंग सरांची वाट बघत होतात तेच. हां या अमृताने सांगितलं. करेक्ट. सारंग मी काय म्हणतो पाणी घेऊन ये पटकन. जा जा जा. काय अरे तुला ते 50 लाखाचं सांगितलेलं काय केलंस तू. दादा मी तुला फोन केला होता तू फोन नाही उचललास. मग मला असं वाटलं की कदाचित प्लॅन वगैरे चेंज झाला की काय. मी पण तुला फोन नाही केला. मग ठीक आहे काय हरकत नाही. मी आता बघतो. फक्त एक काय की ते कॅश हवेत त्यामुळे मला जरा आईची परवानगी घ्यावी लागेल. आईला कशाला इन्व्हॉल्व करतोय ना सारंग. आता आपण मोठे झालं बिझनेस आपण सांभाळतोय ना. म्हणजे अरे आईला मला एक सरप्राईज द्यायचं आहे थोडस म्हणून आईला नको इन्व्हॉल्व करूस यात. तू ठेव ना. अरे मी काहीतरी वेगळी व्यवस्था करतो. तुझी ठेव. सॉरी. नमस्कार राजकुमार मेघे साहेब. नमस्कार. बोला. ऐक ना अर्जंटली 50 लाख ट्रान्सफर कर. अर्जंटली. हां मेघे साहेब पैशाला आपण नाही म्हणत नाही हो. हां पण आधीचे 6 कोटी लक्षात आहेत ना ते राहिलेत अजून. आणि आम्हाला आता असं कळलंय कंपनीत तुमच्या शब्दाला पहिल्यासारखी किंमत नाही राहिली. कोण विचारत नाही तुम्हाला. पहिले 6 कोटी फेडायची मुदत 6 महिने राहिले. ते मला शिकवायची गरज नाही. कळलं ना. माझ्या व्याजावरच जगतोयस ना. अर्जंटली ट्रान्सफर कर. कळलं काय. ठेव फोन. दादा फार वाईट वाटलं मला. नाही आता तुम्ही जे काही बोलत होतात ते आणि याच्या आधी जे काही घडलं ते पाहिलं आणि ऐकलं त्याबद्दल वाईट वाटत होतं. तुम्हाला तुमच्या छोट्या भावाकडे पैसे मागताना बघून खूप वाईट वाटलं. असेल तुमची काहीतरी अडचण म्हणून मागितले ना पैसे. नाही तर आपण मागत नाही. बरोबर ना. पण आता या घरात काय तर एक माणूस सोडल्यास
इतर सगळ्यांवर मॉमने रेस्ट्रिक्शन लावलंय की एका दिवसात अमुक लिमिटच्या पुढे आपण पैसे विड्रॉ नाही करू शकत. नाही म्हणजे मी सून आहे ना घरची. माझ्या बाबतीत रेस्ट्रिक्शन असतील तर मान्य आहे मला. बट यू आर द एल्डर सन ऑफ द फॅमिली. तुमच्यावर रेस्ट्रिक्शन, पण सारंगवर नाही हा रेस्ट्रिक्शन, फक्त आपल्यावर आहे. आणि त्यातून तर काय आता मला पनिशमेंटच मिळाली आहे. आठवडाभर मी काही व्यवहार करू शकत नाही, साईन करू शकत नाही कोणत्याही पेपरवर, चेक एन कॅश नाही करू शकत. नाही माझी वर कमाई बंद झाली आहे, नाहीतर मी दिले असते ना. खरंच सांगते, मी स्वतः दिले असते तुम्हाला पैसे. आणि तुम्हाला पाहिलंय ना आम्ही कंपनीसाठी मेहनत करताना, झटताना, हार्डवर्क करताना. तसं काम आपण सगळेच करतोय, कंपनी मोठी होण्यासाठी, काम वाढवण्यासाठी. पण त्याचं प्रॉफिट मात्र एकाच माणसाला होतंय असं दिसतंय. जास्ती दिवस मी नाही खपून घेणार आहे. नाही खपून घेणार. हा राजकुमार त्या मूर्ख मुलीविरुद्धच्या लढाईत माझ्या बाजूचा जोरदार प्यादा ठरू शकतो. आणि या सगळ्याचा मला काहीतरी फायदा व्हायलाच हवा ना. सारंग सर, तुम्ही एवढ्या रात्री कॉफी घेताय? चांगलं आहे ना, रात्री फक्त कॉफीच पितोय मी. तुमचं काय नाही, अगं जर एक महत्वाचं काम आहे तर मला झोप येत होती, म्हणलं कॉफी पिऊ. कारण हे काम संपवणं फार गरजेचं आहे. उद्या अजून बाकीच्या मीटिंग्स आहेत, आज संपवलेलं बरं. मग तुम्ही उशिरापर्यंत काम कराल, तब्येत पण जपली पाहिजे ना. तू आहेस ना तब्येत जपायला, जपशील ना. बघ तुझा नवरा किती काम करतोय. एका कंपनीचा मालक असला ना की एवढं काम करावं लागतं. आईबाबांनी पण काम केलं म्हणून एवढी मोठी झाली आहे कंपनी आपली. बरोबर आहे. मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची होती. काय? ते तुम्ही सांगितलं होतं ना, आपल्याला आमंत्रण आलंय, दुपारी जेवायला जायचं आहे. तू बोललीस म्हणून उद्यावर ढकललं आता मी. उद्या पण नाही, बाहेर जायचं होतं मला. सगळी सगळं ठीक आहे ना? म्हणजे घरी वगैरे ठीक आहे ना? अप्पू, दादा? हो हो हो, सगळे ठीक आहेत. मला सांगायचंय तुम्हाला, पण मी आता नाही सांगू शकत. तुम्हाला राग आला का? हो, राग आलाय मला. काय करशील? सॉरी. झालं, सॉरी म्हटलं की झालं. अगं थांब सावली, अगं मस्करी करतोय मी, वेडाबाई. अगं ठीक आहे, इट्स ओके. तुझं पण काम असू शकतं ना, तू पण बाहेर जाऊ शकतेस. आता मी पण बाहेर जातो ना, किती वेळा तर तुला न सांगताच मी बाहेर जातो. ठीक आहे ना, इट्स ओके. आणि माझा विश्वास आहे तुझ्यावर. तू तो विश्वास नाही तोडणार, माहिती आहे मला. वचन दिलेस तुम्हाला, हो ना? मला सांगायचंय, पण कळत नाहीये कसं सांगू. ते राजकुमार सरांचं. हे बघ सावली, राजकुमार दादा माझा मोठा भाऊ आहे. लहानपणापासून मी त्याला ओळखतो. दादा असं काही नाही करणार ज्यामुळे मेंदळे कुटुंबाचं नाव खराब होईल किंवा आम्हा सगळ्यांना प्रॉब्लेम होईल. त्याच्यावर संशय घ्यायची काही गरज नाही आहे खरं तर, पण तू अजूनही घेतेस. नाही घेतला. नाही? अगं तुझ्या डोळ्यात दिसतंय सावली, काहीतरी चालू आहे तुझ्या डोक्यात. हे बघ, मी तुला एवढंच सांगेन, ठोस पुरावे नसतील ना तर तो संशय तुझ्यावर उलटेल. लक्षात ठेव. सारंग सर, मला तुम्हाला सगळं सांगायचंय, पण तुम्ही बरोबर म्हणताय. आता मी पुराव्या सकटच बोलेन.